आज 27 दिवस अंकलेश्वरला पोहोचले मी. तर माझी मैत्रीण मला भेटली बघा, नर्मदे हर, आणि तिने माझं सामान 8 दिवस वागवलं. तर मला एकटी वाटत होतं. मग मी भेटल्यानंतर आता मला बरं वाटायला लागले. जरा तब्येत पण बिघडली होती, आता बरं आहे तब्येत. तर आम्ही आज 27 दिवस झाले पूर्ण परिक्रमा, पायी परिक्रमा आमची सुरू आहे. हां, आणि ह्या पण आहेत बघा आमच्यासोबत. आता नवीन मैत्रीण आम्हाला मिळाली आहे, आणि ह्यांनी सुद्धा माझं सामान उचलायला त्यांना मदत केली बघा. तर आम्ही अंकलेश्वरमध्ये पोचलेलो आहे. आता अंकलेश्वर, आता इथून आम्हाला 2 दिवसांनी मग चालू होणार आहे आमचं समुद्राचा प्रवास चालू होणार आहे. तर 2 दिवस आम्ही आता इथंच आहे. तर हॉल खूप मोठा आहे बघा. परिक्रमावासी सगळे येतात, मुक्काम करतात आणि सकाळी निघून जातात. तर 4 दिवस आराम केल्यामुळं बरं वाटायला, तब्येत पण चांगली आहे आता. तर घरची खूप काळजी करत होते, त्याच्यामुळे काळजी काय करू नका. आता माझी तब्येत चांगली आहे. तसं तर एवढं चालल्यानंतर माणसाला थोडं तरी गुडघे दुखणार, पाय दुखणार, हवामान कधी थंड तर कधी गरम, त्याच्यामुळं सर्दी होणार, खोकला होणार. त्यात आपण पहिल्यांदा आजारी असतो. त्याच्यामुळं नर्मदा मैया आपल्याकडून परिक्रमा करून घेते. हे आता मला पण पक्क माहीत झाले. अगोदर मी ढासळले होते, म्हणजे खचले होते मी, आणि म्हणले होते की जाऊ द्या, घरी जाऊ द्या. पण प्रत्येकाच्या रूपामध्ये कोणीतरी येऊन नर्मदा माईच्या रूपामध्ये मला सावरलं, आणि मला परत त्यांनी थांबवलं. औषध पाणी केले, दवाखाना केला, आणि परत मी परिक्रमा करण्यासाठी तयारी झालेली आहे. तर तुम्ही सर्वांनी पण अशी प्रार्थना कर की माझी परिक्रमा पूर्ण होऊ द्या. आणि माझी खूप इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे. कसं असतंय, आपली मनापासून जर तयारी, इच्छा असली तर आपण परिक्रमा करू शकतो. पण कसं, शरीर आहे शेवटी. शरीर जर साथ दिलं नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमची इच्छा असून सुद्धा तुम्ही काहीच करू शकत नाही. तर शरीर प्रकृती पण आता बरी आहे. सगळं औषध गोळ्या पण आता मी घेतलेल्या आहेत. बरेच असे आहेत जे लोक आहेत, जे पाय दुखाले, ते बरेच लोक गेलेले आहेत, अर्ध्यातून गेलेले आहेत. माझं पण मन झालं होतं. पण कसं आहे, परिक्रमा जर खरंच मैयाला माझ्याकडून करून घ्यायची असेल तर ती नक्की करून घेणार. आणि आज 27 दिवस झाले पूर्ण आपण परिक्रमा करतोय, चालतोय. तब्येत हे झाली होती माझी, पण आता तब्येत चांगली आहे. आणि तर आम्ही सकाळी निघालो होतो, आणि बरोबर आता पोचल्यानंतर जरा हे झालं होतं घामाने सगळं. तर आंघोळ वगैरे केली, आणि बरेच दिवस झालं डोकं पण धुतलं नव्हतं, मग डोकं वगैरे धुतलं, आणि आता जरा फ्रेश वाटायला. इथला हॉल पण चांगला आहे, वातावरण पण छान आहे. अंकलेश्वर म्हणून गाव आहे. अजून इतकं काय मला माहीत नाही, मी अजून मंदिरला पण गेलेले नाही आहे पाया पडायला वगैरे. तर मी पण आहे, आम्ही दोघी मिळून आलो आहे सकाळी. तरी पण 24 किलोमीटर अंतर पार केले. 24 किलोमीटर अंतर पार पडलं ना. 24 किलोमीटर आम्ही अंतर आज पार पडलेलं आहे. नर्मदा मैयाच्या कृपेने आमची परिक्रमा छान चालली. खरंच खूप छान आहे. आणि परिक्रमा आम्ही करतोय खरं. पण कसं असते, परिक्रमा करताना खूप असे अनुभव येतात आपल्याला, आणि मन पण खचतं. आणि परिक्रमा करणारे जे सोबत असतात आपल्याला, तेच आपल्याला धीर देतात खरं तर. चला मैया काय होत नाही, चला मैया काय होत नाही, घरी जाऊ नका मैया, असं म्हणलं परत आपण मनापासून तयारी करतो. बाबा चला, आपल्याला एवढं सांगतात तर काय होते. तर एवढं चालल्यानंतर माणसं आजार येणारच ना.